10 मिनिटं ना स्वतःला उठवायला खूप त्रास होतो, पण ते उठल्यानंतर एवढी फ्रेश मॉर्निंग बघायला मिळते ना. खूप दिवस झाला आम्ही पण ठरवलं होतं की आपण पण हेल्दी लाईफ स्टार्ट करूयात, कारण रोजच्या ऑफिसमुळे ना खूप बॉडी पेन स्टार्ट झाला आणि वॉक आणि एक्सरसाइज काहीच नसल्यामुळे ना दोघांना पण भरपूर त्रास होतो आहे. सो आम्ही आता ठरवलं होतं आणि ठरल्याप्रमाणे आमचा 1 महिना झाला आहे आता कंटिन्यू. म्हटलं आज तर व्लॉग शेअर केला पाहिजे, कारण आम्ही ना 4 दिवस जायचो आणि 5व्या दिवसापासून पुन्हा गपचूप झोपायचो. पण त्यांनी ठरवलं ॲक्च्युली, माझ्यामध्ये एवढी हिंमत नाही आहे सकाळी उठून जाणं वगैरे, पण त्याने ठरवल्यामुळे सगळं शक्य झालं आहे. आणि खरंच ही फ्रेश मॉर्निंग बघायला इतकं छान वाटतं आणि गेल्यावर गार्डनला खूप छान वाटतं, पण उठायचं स्ट्रगल जरा जास्त वेगळा असतो. सो हेल्दी राहायचं आहे म्हणून हेल्दी पण खाल्लं पाहिजे ना, त्यामुळे मस्त असं डोशाचा नाश्ता करायचा होता मला. आणि आजकाल उन्हाळा जास्त आल्यामुळे हे पीठ लवकरच तयार झालं होतं आणि लकीली लवकर पाहिलं नाही तर लास्ट टाईमसारखं आता पण उतून गेलं असतं सगळं. आणि आज मी भेंडीची भाजी केली होती टिफिनला. आणि खूप लोक ना भेंडीची भाजी करताना फक्त पुसून घेतात, पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीवर फवारणी केलेली असते, त्याच्यामुळे मी ती भाजी ना थोडा वेळ पाण्यातच ठेवते, ज्याच्यामुळे ती पूर्ण ग्रीन ग्रीन होऊन जाते आणि त्यानंतर पुसून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही. आणि भाजी करताना त्याच्यावर जर तुम्ही झाकण ठेवलं तरच भाजी चिकट होते. त्यामुळे अशी मस्त अशी भेंडीची भाजी केली, नंतरनं ज्यूस पिला. आणि असा होता माझा मॉर्निंगचा दिवस आजचा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय गाईज.